येणाऱ्या नवीन वर्षात एका मोठ्या निर्णयामध्ये बदल करण्यात आला असून उद्यापासून रेशन वाटप बंद केलं जाणार आहे। राज्यातील गरजू आणि आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांना 2 वेळचं चांगलं जेवण मिळावं यासाठी सरकारमार्फत कमी पैशात रेशन पुरवलं जातं। रेशनचं धान्य खाणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीपासून राज्यभरातल्या रेशन दुकानदारांचा बेमुदत संप सुरू होणार आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत। या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशननं उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचं जाहीर केलंय। रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करा, 2G ऐवजी 4G मशीन द्या, मार्जिन मनी 300 रुपये करा, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी करा, तसेच चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत। ऐन नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेशन दुकान बंद असणार आहे। परिणामी सामान्य आणि गरजू नागरिकांची चिंता मात्र आता वाढली आहे।